आपल्यासोबत ठाकरे गटाचे आसम सरोदे आहेत. काय सांगाल, काय एकूणच नक्की खरं तर एकीकडे सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले यांना झापलेलं होतं, परंतु आता भरत गोगावलेंची नियुक्ती जी आहे ती कायदेशीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. विल ऑफ द पार्टी नावाचा एक जो प्रकार त्यांनी अस्तित्वात आणला की पक्षाची इच्छा काय आहे, या अशा एका आर्टिफिशियल पक्षाची इच्छा काय आहे आणि ती इच्छा ही एकनाथ शिंदेंच्या बाजूने अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अपमान करण्यात आलेला आहे. भरत गोगावले यांना मान्यता दिली नव्हती सर्वोच्च न्यायालयाने, त्यांची नेमणूक बेकायदेशीर आहे असं सांगितलेलं होतं. एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून नेमणूकसुद्धा बेकायदेशीर आहे असं सांगितलेलं होतं. हे सगळं सांगितलेलं जे आहे त्याच्यावर पाणी फिरण्यात आलेलं आहे आज. आणि हा मला वाटत नाही की उद्धव ठाकरेंचा पराभव आहे, हा त्यांच्या शिवसेनेचा पराभव आहे. हा 10व्या परिशिष्टातल्या चुकीचे अन्वयार्थ काढून बेकायदेशीरता प्रस्थापित करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा लोकशाहीचा पराभव आहे. आणि हे केवळ उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध निकाल आहे म्हणून मी म्हणत नाही. मी एक कायद्याचा अभ्यासक म्हणून हे सांगू इच्छितो की अशा पद्धतीने जर कोणीही एखाद्या पक्षातून निवडून आल्यावर सुरतला जायचं, कोणालाही न सांगता आणखी आमदार जमा करायचे, गुवाहाटीला जायचं, गुवाहाटीहून मुंबईला यायचं आणि थेट विरोधी पक्षनेत्यासोबत संगनमत करून सरकार स्थापन करायचं राज्यपालांच्या मदतीने, हा जर प्रकार आपण आता पायंडा म्हणून ॲक्सेप्ट केलेला आहे निर्णयातून, तर अत्यंत चुकीचा पायंडा निर्माण झालेला आहे. राजकारण दूषित स्वरूपाचं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आज या निर्णयातून झालेला आहे. सुप्रीम कोर्टात त्याच्या विरुद्ध नक्कीच दाद मागण्यात येईल आणि सुप्रीम कोर्ट याच्यावर योग्य निर्णय देईल अशी अपेक्षा आपण नक्की करू शकतो. कारण की सर्वोच्च न्यायालयाने जवळपास 5 महिने या सगळ्या प्रकरणावर सुनावणी केली आणि त्यांना सगळं प्रकरण लक्षात आलेलं आहे. त्यांनी केवळ कायदेशीर आवश्यकता म्हणून यांच्याकडे राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभा अध्यक्ष म्हणून हे प्रकरण वर्ग केलं होतं, पण त्यांनी त्या विश्वासाला सुद्धा तडा दिलेला आहे. मुदतवाढ जी आहे ती विधानसभा अध्यक्ष मागत होते या सगळ्या प्रकरणात अभ्यास करण्याचा. खरं तर हा निकाल जो आहे तो ठाकरे गटाला पूर्वीपासूनच अपेक्षित होता, परंतु ठाकरे गटाचे आमदार आता सवाल उपस्थित करतात की एवढा वेळ का घेतला मग या सगळ्यात. एवढा वेळ का घेतला आहे ते जास्त स्पष्टपणे सांगू शकतील, पण मला जे दिसते त्याच्यावरून अनेक लोकांचे जे सल्ले घेण्यात आलेले आहे, वेगवेगळ्या लोकांनी जजमेंटचे काही भाग लिहिलेले आहेत, त्यांच्या सल्ल्यानुसार ते कदाचित देण्यात आलेले आहेत आणि राहुल नार्वेकर यांनी त्याचं फायनलायझेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप लोकांचा हातभार लागलेला आहे हा निर्णय देताना. त्यामुळे मॅन्युपुलेट पॉलिटिकल लोकांकडनं झालंय का हा निकाल. नाही झाला असेल, कारण ते त्यांना माहीत, पण असं दिसते साधारणतः जजमेंट वाचत असताना जे काही शब्द काही वाचता येत नव्हते सरांना, त्याच्यावरून असं दिसते की त्यांना जे काही वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय त्याचे पॅरेग्राफ लिहून देण्यात आले होते त्याचं एक अत्यंत उत्तम डॉक्युमेंट त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्या मेहनतीतून लोकशाहीचा अपमान झालेला आहे असं मला वाटतं. एक महत्त्वाचा प्रश्न आहे की 2018ची जी घटना दुरुस्ती आहे त्यांनी मान्य केली नाही, म्हणजे वैध नाही म्हटलं, म्हणजे पक्षप्रमुख पद हे जे आहे ते नियमबाह्य असल्याचं म्हटलं. परंतु त्याच 2019मध्ये मात्र त्यांचं एबी फॉर्मवर उद्धव ठाकरेंची सही होती आणि तेच आमदार मात्र आता एकनाथ शिंदे पात्र नाही. तुम्ही हा अत्यंत योग्य मुद्दा उपस्थित केला आणि हा मुद्दा युक्तिवादात आलेला होता की त्याच एबी फॉर्मवर सही उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून आहे आणि त्याच एबी फॉर्मच्या आधारे एकनाथ शिंदेंपासून भरत गोगावलेंपासून सगळेजण जे पळून गेलेले 38 जण आहेत ते सगळेजण त्याच एबी फॉर्मवर आपले निवडणूक अर्ज भरलेले आहेत आणि निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वीकारलेलं आहे, त्याला आपण म्हणतो ॲब इनिशिओ, की प्रत्यक्ष दिसते की ते स्वीकारलेलं आहे त्यांनी त्यांचं प्रमुखपद. तर ते आपल्या कंडक्टमधून काहीतरी स्वीकारलेलं आहे, त्या गोष्टी त्यांनी मान्यच केल्या नाही. म्हणून मी म्हटलं की बाय कंडक्ट डिस्क्वालिफिकेशन जे आहे 21A मध्ये ते अमान्य केलेलं आहे, ते समजूनच घेण्यात आलेलं नाही आहे आणि त्याचा अर्थ आता सर्वोच्च न्यायालयच योग्य प्रकारे काढेल, कारण की संपूर्ण भारताच्या राजकारणाला कीड लावणारा हा निर्णय आहे.